नागपुरातून जमीन फसवणुकीच्या प्रकरणात मोठी कारवाई समोर आली आहे। बनावट कागदपत्रे, बनावट वारसदार आणि बनावट साक्षीदारांच्या मदतीने तब्बल 1500 वर्ग फुटांचा प्लॉट बळकावल्याचा आरोप असलेल्या मुख्य आरोपीला कळमना पोलिसांनी अटक केली आहे। तब्बल अनेक वर्षांनंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहे। नागपुरातील मौजा कळमना परिसरातील 1500 वर्ग फुटांच्या भूखंडाचा फसवणूक प्रकरणात कळमना पोलिसांनी मुख्य आरोपी संदीप पुन्नूलाल साहू याला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भूखंडाचे मूळ मालक प्रदीप गिरीधरलाल उपाध्याय आहे। मात्र 2011 मध्ये आरोपी खान अब्दुल समद इस्माईल याने कथितरित्या बनावट वारसदार आणि बनावट साक्षीदार उभे करून या प्लॉटची नोंदणी बेकायदेशीरपणे संदीप साहूच्या नावावर करून दिली आहे। या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर मूळ मालकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर कळमना पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असता संपूर्ण फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे। तपासात पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल केलेत। मुख्य आरोपी संदीप पुन्नूलाल साहू याला अटक करण्यात आली असून या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांनी लवकरच उर्वरित आरोपींनाही अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। प्रदीप गिरधारीलाल उपाध्याय राहणार हुडकेश्वर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता की त्यांचा प्लॉट कळमना हद्दीत असलेला मौजा कळमना हद्दीत असलेला त्यांचा प्लॉटची काही इसमांनी बनावट दस्तऐवज तयार करून खरेदी केलेली आहे। त्यावरून त्या अर्जाची चौकशी आमचे हवालदार बर्वे यांनी केली आणि चौकशी दरम्यान त्याच्यात गुन्हा दिसून आल्याने त्याची नोटशीट पुटअप करण्यात आली। त्याच्यात असं आढळून आलं की यातील आरोपी संदीप शाहू, खान अब्दुल समद इस्माईल, दिलीप राजेश पंत, तुलसीदास विठोबा कुंभारे, जानकीबाई गिरधरलाल उपाध्याय यांच्या नावावर बनावट उभी केलेली महिला असे आरोपी मिळून आलेले आहेत। त्याच्यात निष्पन्न झालेले आहे। या आरोपितांनी जो फिर्यादी आहे त्याचे वारसदार बनावट उभे करून सदर प्लॉट 1500 स्क्वेअर फूट प्लॉटची एक संदीप मुन्नालाल शाहू यांना सेल डीड करून दिली। हे सर्व कृत्य यांनी संगनमत करून केलेले आहे 2011 मध्ये आणि तेव्हापासून ते फिर्यादी यांना जेव्हा फिर्यादी प्लॉटवर जात होते तेव्हा फिर्यादीला प्लॉटवर कुठल्याही प्रकारचं प्रवेश करू देत नव्हते। त्यामुळे फिर्यादीने रिपोर्ट दिली होती आणि एकंदरीत दस्तऐवज तपासणीत यांनी बनावट दस्तऐवज तयार करून फिर्यादीची फसवणूक केल्याचे निष्पन्न झालेले आहे आणि त्यावरून यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये संदीप मुन्नालाल शाहू याला आम्ही अटक केलेली आहे। उर्वरित आरोपितांना सुद्धा आम्ही लवकरच अटक करणार आहोत। त्यांचा शोध सुरू आहे। मुख्य आरोपी याच्यात खान अब्दुल समद इस्माईल हा आणि त्याने बनावट उभे केलेले काही साक्षीदार आणि फिर्यादी वारसदार जे बनावट उभे केले होते ते त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत। त्यांना सुद्धा आम्ही लगेच अटक करणार आहोत। बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावण्याचे प्रकार किती गंभीर स्वरूप धारण करत आहेत याचे हे आणखी एक उदाहरण आहे। त्यामुळे मालमत्तेचे व्यवहार करताना सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत।